इम्प्रुव्हमेंट मुलांमध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे मला माझा मुलगा आता 10वीला आहे, त्याला खूप ट्रेस आलाय स्टडीचा. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं त्याला मार्गदर्शन केलं तर त्याला फायदा होईल त्याचा. तो आलाय का तुमच्याबरोबर? नाही, तो आता खूप म्हणजे त्याला 10वीची परीक्षा आहे ना, busy आहे. त्याच्यामुळे busy आहे. माझ्या मते हीच समस्या बाकीच्या लोकांची पण असेल, तर आपण सगळ्यांसाठीच समूह मार्गदर्शन घेऊया. तर माझ्याबरोबर पुण्याहून आलेल्या अमृता मॅडम आहेत आणि त्यांची समस्या अशी आहे की त्यांचा मुलगाला ट्रेस आलेला आहे, स्ट्रेस लेवल त्याची वाढलेली आहे 10वीमध्ये. तर सर्व पालक आणि सर्व विद्यार्थ्यांना 10वी 12वी किंवा सर्व परीक्षार्थींना स्नेहा स्पोकन इंग्लिश आणि गौरांगी हॉलिस्टिक हेल्थकडून आधी खूप खूप शुभेच्छा. स्ट्रेस येण्यापाठीमागचं कारण आपण जाणलं पाहिजे की जेव्हा आपण ओव्हरलोड अभ्यास करतो आणि त्याला म्हणजे आता खूप डाटा साठवलाय आणि त्याला वेळ भेटत नाहीये, तेव्हा स्ट्रेस येतो. दुसरा आहे की काहीच केलं नाही म्हणून स्ट्रेस येतो. तिसरा आहे की तुम्ही बर्डन देत असाल म्हणून स्ट्रेस येतो. तर स्ट्रेसचं पहिल्यांदा कारण त्याचं शोधून काढा, त्याचा डाएट फॉलो करा, त्याला डाएट व्यवस्थित द्या, पाणी भरपूर प्यायला द्या, सकाळी लवकर उठून पळायला लावा. जेव्हा तो पळेल ना तेव्हा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि हे म्हणजे सर्वच लोकांना सजेशन आहे की सकाळी उठून पळलं पाहिजे आपण मॉर्निंगला सूर्य उगवायच्या आधी. तर जेवढे काही ते रेज आपल्याला भेटतात, इट हेल्प्स अस टू रिड्यूस दी स्ट्रेस फर्स्ट. त्यानंतर दुसरं की तुम्ही त्याची अभ्यासाची पद्धत चेक केली आहे का? नाही मॅडम, काय होतं तो दिस करतो म्हणतो आणि करतच नाही. थोड्या वेळाने करणारी म्हणतो आणि करतच नाही. त्याचा किती मागचा 9वीला त्याचा स्कोर किती झालेला आहे? 60% होते त्याला, बऱ्यापैकी होते म्हणजे. मग आता त्याच्यामध्ये त्याला कोणत्या विषयाचा जास्त स्ट्रेस आलाय? त्याला मॅथ्स आणि इंग्लिश खूप बर्डन आहे. आणि पालकांना माझ्या मते आणि मुलांना सुद्धा इंग्लिश आणि मॅथ्सचीच भीती वाटते. तर मग आता कमी वेळ राहिलेला आहे, परीक्षा आहे, अगदी तोंडावर आलेली आहे. मग काही ट्रिक्स फॉलो करा अभ्यासाच्या. यूट्यूबद्वारे शिका किंवा तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या, क्वालिटी वेळ द्या. त्याच्यामध्ये रपटघाई पाठांतर आरडाओरडा नसेल, त्याला समजून सांगून किंवा एक पर्सनल कोचिंग जर तुमचं नसेल त्याच्यामध्ये मॅथ्स आणि सायन्स तुम्ही शिकवू शकत नसाल तर सोडवलेल्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्या किंवा त्याला एक शाळेमध्ये काय काय झालेलं आहे ते सोडवून घ्या. एक त्याचा थोडा कॉन्फिडन्स बूस्टअप होता. एका ठिकाणी त्याला जेव्हा मुलांना वाटतं बघा एखादी गोष्ट केली आणि टीचर म्हणतात व्हेरी गुड, तेव्हा आपल्याला कसं वाटतं, छान वाटतं ना. मग छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट्स द्या, त्याच्याबरोबर बोला. त्यानंतर सकाळी रोज मेडिटेशनची सवय लावा. ही आणि ही 2 मुद्रा घेऊन तुम्ही रोज त्याला 5 मिनिटं बसवू शकता. ओमचा जाप करू शकता. ओम, जोपर्यंत ओम करू शकतो 5 मिनिटं करू शकता ना. सर्वच पालक आणि विद्यार्थी एकत्र बसून करू शकता किंवा विद्यार्थ्यांकडनं करून घ्या, पाणी पिऊन घ्या. आणि स्ट्रेस का आलेला आहे, अभ्यास त्याला सांगा की तुला अभ्यास करायचा आहे, पण त्या अभ्यासाचं तुम्ही बॉदर करत असाल, एखाद्या गोष्टीला जास्त दाबलं तर ती जास्त उसळून बाहेर येते. त्यामुळे तुम्ही त्यांना जास्त तुम्ही वाढवू नका. सगळ्यात जास्त पालक विद्यार्थ्यांचा स्ट्रेस वाढवतात असं मला वाटतं. तर जर तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांचे पालक असाल तर कॉंग्रॅच्युलेशन की तुमची परीक्षा चालू आहे. तुमच्या मुलाला किती मार्क पडले, त्याच्यावर तुम्ही त्याला कसे हँडल करत आहात हे खरं स्किल आहे. काय वाटतंय तुम्हाला? सो बी हॅपी, तुम्ही हॅपी राहा. ठीक आहे, मार्गदर्शन तुम्ही सांगितलं हँडल करण्याचा प्रयत्न. त्याचा डाएट ठेवा, छान जेवण द्या, त्याच्याबरोबर रात्री जागला तो तर त्याच्याबरोबर जागा. सकाळी उठायची सवय लावा, सकाळी उठून थोडी मेडिटेशन आणि मुद्रा करून मग अभ्यासाला लागा. ठीक आहे, मी तसंच करेन. मला हो काही इम्प्रुव्हमेंट होईलच नक्की. येस, नक्की होईल. आणि आमच्या लिंक पण आहेत, आम्ही बायोमध्ये लिंक देऊ. त्या लिंक तुम्ही रोज रात्री लावताना झोपून म्हणजे मेंदूचं ब्लड सर्क्युलेशन व्हावं किंवा मेंदूमध्ये ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या पोहोचाव्यात यासाठी काही लिंक देते. त्या लिंक सुद्धा तुम्ही फॉलो करा रात्री झोपताना. नेक्स्ट क्वेश्चन. त्यांनी अभ्यासाचं कसं शेड्यूल बनवावं? स्केड्यूल. ओके, तर यांचं नेक्स्ट क्वेश्चन आहे की अभ्यासाचं शेड्यूल त्यांनी कसं बनवावं. आता तो जर 10वीत आहे तर कमी वेळ आहे. पहिल्यांदा तर दिवसाचा स्पॅन काढा की त्याच्याकडे वेळ किती आहे. सपोज आजपासून 7 दिवसावर एक्झाम आली तर तुम्ही तो 7व्या दिवसाचाच अभ्यास आज करत बसतो. तर तुम्ही असं ठरवा की रोज सकाळी अर्धा तास एका विषयाचा करेल, सकाळी अर्धा वेळ एका विषयाचा करेल, अर्ध्या वेळानंतर एका विषयाचा करेल. असं तुम्ही ज्यावेळेस करायला लागाल ना तर जेवढं होईल तेवढं होईल. सपोज आता मराठीपासून सोप्या विषयापासून जावा. जर मराठी त्याला आवडत असेल तर मराठी आजपासून स्टार्ट केलं तर आजचा दुपारनंतरचा वेळ त्याला मिळणार आहे. तर दुपारनंतरच्या वेळेमध्ये जेवढं त्याला करता येईल तेवढा मराठी करू द्या. मग त्याच्यावर काही साधे क्वेश्चन विचारून पहा. जसं मराठीमध्ये उत्तर लिहिताना कविता असेल
तर त्या कवीचं नाव, त्या कवितेचं नाव, तो कवीविषयी थोडी माहिती, त्यानंतर तो कवी एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचं आहे, हे एक्स्ट्रा थोडंसं नॉलेज जेव्हा टाकतो तर मराठीचे मार्क्स गेनिंग करायला होतात. इव्हन तसेच धडे किती आहेत, त्या धड्यांची नावं लक्षात ठेवूया. जेवता जेवता तुमच्या मराठीमध्ये 10 धडे आहेत, त्या 10 धड्यापैकी पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, पहिल्या धड्याचे शीर्षक काय आहे, पहिल्या धड्याचे लेखक कोण आहेत, ते लेखक काय म्हणतात, ही थोडीशी माहिती एक्स्ट्रा आहे. जसं तो पुस्तकातलं तर त्यांचं पाठ असतंच किंवा ते लक्षात असतं, पण तुम्ही एक्स्ट्रा स्कोअर करून ज्यावेळेस त्यांना थोडासा कॉन्फिडन्स वाढतो की हा बाबा हे मला एक्स्ट्रा माहिती पडायला लागली, माझे आई वडील विचारतात, मला सांगता यायला लागलेलं आहे. किंवा एकत्र स्टडी मुलं एकत्र बसून करू शकतात, न गप्पा मारता. फोन पहिल्यांदा साईडला ठेवा, फोन अजिबात देऊ नका. फोनपासून टी व्हीपासून थोडंसुद्धा त्यांना एकत्र ठेवू नका, त्या संपर्कात ठेवू नका. दुसरं आहे की आज दुपारनंतरचा एक विषय केला की उद्या त्याला 3 विषय कव्हर करायचे सांगा. आता शाळांना सुट्टी असते ना, मग सकाळी 6ला जर तो उठला किंवा 5ला उठत असेल तर 5 ते 7 पर्यंतचा एक टायमिंग ठेवा. त्याच्यात तो किती करतो, मग त्याचं त्यालाच कळेल की बाबा माझं सकाळच्या वेळेत जास्त चांगलं होतं, मग तो 5च्या ऐवजी 4ला उठेल. असं स्केड्यूल करा. आणि पाठांतरापेक्षा रिडिंगवर जास्त भर द्या, कारण आतापर्यंत शाळांनी भरपूर करून घेतलेला आहे. तर आता रिडिंग लेसन करा. अवघड विषय कोणता आहे, आज सोपा घेतला, उद्या सकाळी पहिला विषय तो, मला सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतील. सो छान मार्गदर्शन मॅडम केलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. अमृता मॅडम एवढ्या लांबून आल्या आणि आम्ही विचार केला की चला मग हा सगळ्यांचाच विषय असेल तर सगळ्यांना हा गायडन्स भेटावा. तुम्हाला हे गायडन्स कसं वाटलं कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि निश्चित पालक आणि विद्यार्थी कृपया सर्वांना विनंती आहे की आपण शांत राहून विद्यार्थ्यांच्या याच मार्कांचा त्यांच्या भविष्यावर परिणाम होतो असं नाही आहे. त्यांची क्वालिटी काय आहे, त्यांची खासियत काय आहे, त्यांची स्किल काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि विद्यार्थी पास होतात मार्कांवर त्यांच्या तुम्ही जाऊ नका. त्यांच्यातल्या आपण 11वी 12वी नंतरचे पण काही स्किलफुल क्लासेस कोर्सेस असतात की जे आपण त्यांना देऊन इथून पुढचा पण आपण त्यांना व्यक्तिमत्व त्यांचा विकास करू शकतो. सो अभ्यासासाठी तर प्रयत्न करावाच. माझी सर्वांना इच्छा आहे, माझी इच्छा आहे की सर्वांनी अभ्यास केलाच पाहिजे. पण काही मुलं करत नाहीत, त्यामुळे पालक स्ट्रेस घेतात आणि पालक स्ट्रेस घेतात मुलांना स्ट्रेस होतं आणि व्हायब्रेशन्स हे ऑटोमॅटिक त्या वातावरणात पसरत जातात. ते सर्व पालकांना सांगणं आहे की तुम्ही त्यांच्या मागे धपाटशाही घेऊन लागू नका. अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. त्याला त्याची जबाबदारी माहिती आहे, तो निश्चित त्याचा अभ्यास करणारच आहे. आपली जबाबदारी आहे की त्याला कशा पद्धतीने ग्रोअप झाला पाहिजे, तो त्याचं मेंटल कशा पद्धतीने सायलेंट राहील आणि तो कशा पद्धतीने परीक्षेला सामोरे जाईल. जरी परीक्षेत ना आलेलं हे यश असेल किंवा अपयश असेल तर अपयशाला सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याबरोबर आहात हे दाखवायचं आहे आणि यशात तुम्ही त्याला किती पुढे घेऊन जाऊ शकता हे दाखवू शकता. तर ह्या अशा वेगवेगळ्या स्किल आहे, पॅरेंटिंग म्हणतात याला. तर तुम्हाला पॅरेंटिंग येत नाही असं म्हणजे आपल्याला बी अ ह्युमन काइंड, लव्ह, केअर, नर्चरिंग नेचर पाहिजे. त्याला गरज आहे विद्यार्थ्यांना. स्मॉल एक छोटंसं रोपटं तुमच्याकडे परमेश्वराने दिलेलं आहे, त्याला प्रेमाने जपा आणि वाढवा, तर हा समाजामध्ये पण त्याचा विकास होईल. आणि दुसरं 10वी आणि 12वीचे तुम्ही पालक असाल तर 10वी 12वी नंतर त्यांचे स्किल वाढवायला त्यांना संधी द्या. जसं आता स्पोकन इंग्लिश आहे, ग्रामर आहे, व्यक्तिमत्व विकास, स्टेज डायरिंग आहे. ह्या गोष्टी जेव्हा परीक्षा संपते तेव्हा तुम्ही 9वीत 10वी जाणार असेल विद्यार्थी तो मधला काळ घरी बसून आता गेम खेळत बस नाही. तू या एक्स्ट्रा करिक्युलर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आहेत, मी कसं बोललं पाहिजे, मी कसा दिसतो आणि मला कसं लिडरशिप क्वालिटी करायला आली पाहिजे. तुमच्या मुलाचा त्याचा एक आहे बघा, कल बघा. आणि जनरली इंग्लिश बोलणे किंवा इंग्लिश भाषा शिकणे, इंग्लिश झाल्यावर जर्मनी शिकणे, फ्रान्स शिकणे, तर ह्या तर कंपल्सरी लागणाऱ्या शैक्षणिक गरजा आहेत. तर मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने सुट्ट्यांमध्ये हा त्यांना हे कोर्सेस लावून त्यांचं कम्युनिकेशन, त्यांचे लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप करण्यामध्ये त्याची मदत करावी की जेणेकरून जरी 10वीला कमी मार्क पडले, 12वीला कमी पडले तरी तो पुढच्या प्रोग्रेसमध्ये कुठे थांबणार नाही. हा कला त्याला पुढे घेऊन जाईल.